हॅलो. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवानगर प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम आणि चौथं पर्व आणि त्याकरिता जुळलेले मान्यवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हुसेन मिया सोलकर साहेब, अनवर मिया सोलकर, मंजूर जांभरकर, फरीद गावकरकर, अंजुम मिनकर साहेब, नुरला बानकोटकर साहेब त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हनीफ सोलकर आणि त्याचबरोबर मकसूदजी शिरगावकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण आजच्या गोड कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. कोकण म्हटलं आणि कोकणामध्ये अंडरमचा खेळ आवडीनं खेळला जातो आणि अंडरमची ही प्रीमियर लीग नवानगर प्रीमियर लीग हरणाईच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आजच्या दिवसाला सुरुवात होईल. उद्घाटनचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला जाणार आहे. अनेक मान्यवर तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी दाखवले जात आहेत आणि आपण आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात सर्वात आधी फीत कापली जाईल. कोकणातली परंपरा, कोकणातल्या या ठिकाणी वारसा जपण्याचं कार्य ज्या पद्धतीनं स्ट्रायकर एंडवरती विकेटवरती जे फीत लावण्यात आलेले आहे ती फीत कापली जाईल, रिबन कापली जाईल. त्याकरता मी विनंती करणार आहे हुसेन मिया सोलकर साहेब आणि मंजूरजी जांभरकर साहेब यांना दोघांना विनंती असेल आपण या आजच्या स्पर्धेचं उद्घाटनचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडला जाणार आहे. फीत कापली जाणार आहे दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते. हुसेन मिया सोलकर साहेब आणि मंजूरजी जांभरकर साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण जी फीत बांधण्यात आलेली आहे ती फीत या ठिकाणी कापायची. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजचा गोड कार्यक्रमाला सुरुवात होईल. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आजच्या नवानगर प्रीमियर लीग 2025 पर्व चौथं आणि याचा गर्भ नवानगर हरणईला आहे. आजच्या गोड कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये आपण आजच्या खेळायला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी आपण एक भारतामध्ये जन्म घेतला, भारताच्या महाराष्ट्राच्या कोकणामध्ये आणि कोकणाच्या हरणईच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये तुम्ही सर्वांनी जन्म घेतला आहे आणि भारताचे नागरिक आहोत म्हणून आपण राष्ट्रगीताने प्रत्येक कार्यक्रमाला सुरुवात करत असतो. आज नवानगर प्रीमियर लीग 2025ची जी सुरुवात आहे ते आपण भारताच्या राष्ट्रगानं या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्याआधी विनंती असेल ज्यानं डोक्यावरती कॅप घातलेत ते कॅप काढा, गॉगल घातलेत ते गॉगल देखील काढा. आपल्याला विनंती, कारण आपण भारताचं जो राष्ट्रगीत आहे त्याचा मान सन्मान करणं हे आपलं अव्वल कर्तव्य आहे. आणि सर्वांना विनंती असेल आपल्या जागेवरती सर्वांनी उभे राहून घ्या. एका जागेवरती सर्वांनी उभे राहून घ्यायचं आहे कारण भारताचं राष्ट्रगीत या ठिकाणी वाजवलं जाणार आहे. आणि सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी सूचना दिल्या जातील, त्याच्यानंतर आपण सर्वांनी जागेवरती उभे राहून घ्या. आणि लगेचच आपण राष्ट्रगीत झाल्यानंतर पहिल्या मॅचचं या ठिकाणी टॉसच्या अगोदर मान्यवरांचं स्वागत केलं जाईल, त्याच्यानंतर टॉस घेतलं जाणार आहे. सर्वांना जेवढे इथं प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांना विनंती आपण जागेवरती उभे राहून घ्या. परेड सावधान. शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 परेड विश्राम. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आजच्या प्रीमियर लीगचं स्वागत करूया आणि मान्यवरांचं देखील स्वागत केलं जाणार आहे कारण अतिथी आलेले आहेत, मान्यवर आलेले आहेत, त्यांना वेळेत वेळ काढला आहे. आजच्या काळामध्ये लोकांकडे सर्व काय आहे, सर्वात मोठी गोष्ट सर्व माणसांकडे पैसे तर आहेत परंतु वेळ नाही आहे. आणि आज नवानगर प्रीमियर लीगकरिता अनेक मान्यवरांना वेळ दिला आहे, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. सर्वात आधी मी विनंती करणार आहे शहीद गावकरकर यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय हुसेन मिया सोलकर साहेब यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी केले जाणार आहे.
हुसेन मिया सोलकर साहेब आपल्या विनंती आपण समोर या, आपलं स्वागत या ठिकाणी पार पडले जाते. टाळ्यांचं गजर जरा बाईला पाहिजे मान्यवरांकरता, त्यांचं स्वागत केलं जाते. हुसेन मिया सोलकर साहब आपका स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर. नवानगर प्रीमियर लीग और छोटा सा जो एक कंसेप्ट आपके सामने है, हरने के जो बच्चे छोटे छोटे उन्होंने एक सपना देखा कि टूर्नामेंट होना चाहिए, उसके लिए बहुत अच्छी मेहनत और आपका स्वागत. पुढील सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय अमान पावसकर यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय अनवरबाई सोलकर साहेब यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केले जाणार आहे. टाळ्यांचं काही तर थांबलं नाही पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण आपण मान्यवरांना काही देऊ शकत नाही. अनेक लोक आहेत ज्यांना आपला वेळ दिला आहे, अनेक लोकांना आर्थिक मदत केलेली आहे, त्यांच्याकरता आपण टाळ्या वाजवू शकतो आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जाते. पुढील स्वागत करण्याकरता मी विनंती करतोय अरफात सोलकर यांना विनंती आहे. या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत अरफात सोलकर यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मंजूरबाई जांभरकर साहेब यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे, स्वागत केलं जाणार आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आले आहेत, तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आजच्या उद्घाटन कार्यक्रमाकरता आणि आजच्या ह्या खेळ पाहण्याकरता नवानगर प्रीमियर लीग हे पाहण्याकरता पुढील सन्मान करण्याकरता मी विनंती करतो मुनीब जांभरकर यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण फरीदजी गावखरकर साहेब या ठिकाणी आले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. फरीदजी गावखरकर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय. व्यासपीठावरती तुम्ही बघताय, मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर पुढील सन्मान करण्याकरता मी विनंती करतो दानियाल पडबेकर याला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय अंजुमजी मिरकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडले जाणार आहे. अंजुमजी मिरकर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान पार पडले जातोय टाळ्यांच्या गजरामध्ये. आणि या स्पर्धेचं निश्चित ब्रीद वाक्य आलेले प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणं की आमचं अव्वल कर्तव्य आहे. आणि हरण्याच्या तुम्ही नवानगरमध्ये आलात, नवानगरची प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत केलं जातं. पुढील सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय सलमान पडबेकर याला विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नुरुल्ला बानकोटकर साहेब यांचं सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. नुरुल्ला बानकोटकर साहेब यांचं सन्मान या ठिकाणी पार पडलं जाईल. यूट्यूबवरती आकडे आता वाढत चाललेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. स्पोर्ट स्ट्रीम या चॅनेलवरती ही स्पर्धा दाखवली जाणार आहे. पुढील अब्दुल्ला बानकोटकर साहेब यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हनीफबाई सोलकर या ठिकाणी आले, त्यांचा सन्मान केलं जाईल. हनीफबाई सोलकर यांचा सन्मान या ठिकाणी होतो. टाळ्यांचं गजर जरा व्हायला पाहिजे मान्यवरांकरता, हे टाळ्या वाजत आहेत कारण नवानगरवरती सर्वांचं प्रेम आहे. म्हणून आपण 4थं पर्व घेतलं आहे आणि 4थ्या पर्वाचा गर्व कोणाला आहे तर नवानगर हरणईला आहे. पुढील सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय दानिश सोलकर यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय मकसूदजी शिरगावकर साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मकसूदजी शिरगावकर साहेब टाळ्यांचं गजर जरा मान्यवरांकरता पुनश्च एकदा व्हायला पाहिजे. सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत पार पडलं जातंय. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील केलं गेलं आहे. यूट्यूबवरती आता आकडे वाढत चाललेले आहेत. त्याचबरोबर या गावातलं निश्चित हरणेमधनं ज्यानं एक चांगली कामगिरी केलेली आहे, खूप चांगलं कार्य करतोय आणि त्याचं सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण टेनिस क्रिकेट असेल किंवा अंडरमची स्पर्धा असेल, ओरमची स्पर्धा असेल, कबड्डीची स्पर्धा असेल, आपल्या कोकणातला जो खेळ आहे तो संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न ज्याच्या माध्यमातून होतोय तो स्पोर्ट्स सिस्टीमचा आकिब चिपळूणकर यांचं सन्मान त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि तो गर्व आहे की त्याने जन्म हरणेमध्ये घेतला आहे आणि हरणेचा सुपुत्र या ठिकाणी आहे, त्याचा सन्मान या ठिकाणी केलं जाणार. आकिब चिपळूणकर यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आकिब चिपळूणकर यांचा सन्मान फरीद गावखरकर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. जिबर इंटरनेट यांचा देखील सन्मान या ठिकाणी केलं जाईल. जिबर नेटवर्क दापोलीमध्ये आणि संपूर्ण हरणे तालुक्यामध्ये हरणेमध्ये जिबर नेटवर्क हे वापरले जाते, त्यांचा देखील सन्मान होणार आहे. त्यांना देखील विनंती असेल आकिब आले आणि तुमच्या स्क्रीनवरती आता आकिबला देखील दाखवलं जाईल. आकिबचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि निश्चित त्यानं जन्म कुठे घेतला ते हरणेमध्ये घेतला आहे आणि हे अभिमानाची गोष्ट आहे की मी सुपुत्र हरणेचा आहे आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केलं गेलं आहे. अनेक लोक परदेशात असतात, हे गाव सोडून पैसे कमवण्याकरता परदेशात जातात, परंतु त्यांना स्पर्धा पाहायची असते, आपलं गाव पाहायचं असतो आणि ते दाखवण्याचं कार्य ज्याच्या माध्यमातून होतं ते स्पोर्ट्स स्ट्रीमचे मालक आकिब चिपळूणकरचा सन्मान झाला आहे. जिबर नेटवर्कचे जे कर्मचारी आलेले आहेत आणि
जीवन नेटवर्क त्यांना विनंती असेल आपण या आपल्या सन्मान या ठिकाणी केले जाईल नवानगर प्रीमियर लीगच्या वतीनं. जीवन नेटवर्कचं जे सन्मान आहे ते शहबाज स्वीकारतायत. शहबाज यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. नबील सोलकर यांना विनंती आपण आपल्या शुभस्ते केलं जाईल. नबील सोलकर यांच्या शुभस्ते आपण जीबर नेटवर्क यांचा सन्मान या ठिकाणी केलं जातोय. जीबर नेटवर्क आणि त्याचबरोबर आपण सर्वात महत्त्वाचा जो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ज्यांच्या सर्वांच्या या ठिकाणी आपण टी शर्टच्या मागे जर बघितले तर अमय इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी ज्यांच्या मार्गदर्शकाखाली ज्यांच्या नियोजनाखाली त्याचे सर्व प्रशांतजी कांबली आहेत यांना आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर करून दिलेले आणि सर्वांच्या मागे आता टॅग कोणाचा लागला आहे तर अमय इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विनंती असेल प्रशांतजी कांबली साहेब त्यांचं यूट्यूबवरती आपण निश्चित ते पाहत असतील तर त्यांचं आपण हार्दिक स्वागत. ते आले नाही आहेत तर उद्या निश्चित येणार. जरा टाळ्यांचं जर त्यांच्याकरता व्हायला पाहिजे. टाळ्यांचा आवाज मला ऐकायचा प्रशांतजी कांबली साहेबांकरता. आता नवानगरच्या मागे टॅग कोणाचा लागला आहे तर अमय इलेक्ट्रॉनिक्सचा टॅग लागला आहे. तर आलेले मान्यवर जेवढे आहेत प्रमुख पाहुणे आहेत त्यांना आता आपल्या जीवनामध्ये क्रिकेट सर्वांनी खेळलं आहे. असं कोण व्यक्तिमत्व नसेल ज्याने क्रिकेट खेळलं नाही आहे. आता आनंद तुम्ही घ्यायचा. मान्यवर जे आलेले आहेत पाहुणे जे आलेले आहेत ते आनंद घेणार आहेत. यूट्यूब पर भी दर्शक है उनका भी स्वागत है और हमारे मेहमान जो पहुंचे हैं हुसैन मियां सोलकर साहब है, अनवर जी सोलकर साहब, मंजूर जांबारकर साहब, उसी के साथ फरीद गावकर साहब, अंजुम मिरकर, नूरुल्ला बानकोटकर साहब, अनिप सोलकर और मकसूद शिरगावकर साहब इनका हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं. आता आनंद घेत आहेत. तर या ठिकाणी जे मान्यवर आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी खेळाचा आनंद त्याने जीवनामध्ये आपल्या निश्चित बरेच वर्ष क्रिकेट खेळलेत आता ते आनंद घेत आहेत. अनवर सोलकर साहेबांना निश्चित 2 धाबांचा त्याने म्हटलं इशारा देखील केला मी 2 धाबांचा पट्टा खेळलाय. खूप चांगला पटका होता. आता थांबायचं नाही अनवर भाई. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत खेळत राहायचं. अनवर भाई आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि हे चेहऱ्यावरती जे रहस्य आहे ते दाखवतं की आपल्या जीवनामध्ये मला वाटतं अनवर भाई बरेच वर्ष क्रिकेट खेळलं आहे आणि ज्या पद्धतीने फटका खेळला हुसेन मियां सोलकर साहेब यांच्या विरोधात फटकेबाजी पाहायला मिळाली. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात देखील झाली आहे. दिमागदार सुरुवात आणि सर्वांचं सहर्षाने हार्दिक स्वागत आहे. नवानगर प्रीमियर लीग 2025 मध्ये पर्व 4 याचं गर्व आम्हा तुम्हा सर्वांना. नवानगर प्रीमियर लीग अर्नेमध्ये ही स्पर्धा पार पडली जाते. अंडरमचा महासंग्राम स्पोर्ट स्ट्रीम या चॅनलवरती लाईव्ह दाखवलं जाणार आहे. जीवन नेटवर्क आम्हाला साथ मिळाली आहे त्यांचं मनापासून हार्दिक आभार. आणि अंडरमचा जो खेळ आहे तो या अर्ने परिसरामध्ये कशा पद्धतीने खेळला जातोय ते तुम्हाला दाखवलं जाणार आहे. टॉस या ठिकाणी घेतलेलं पहिला मॅच तुमच्या समोर येतोय. जोहान स्ट्रायकर आणि त्याच्या विपक्ष उमेर स्ट्रायकर. दोन्ही कॅप्टन चला प्लीज. सन्माननीय आदरणीय हुसेन मियां सोलकर साहेब यांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा टॉस होणार आहे. तुमच्या स्क्रीनवरती हुसेन मियां सोलकर साहेबांना दाखवलं जातोय. आज वेळेत वेळ काढून ते आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस पहिल्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस कोणी जिंकलाय? उमर स्ट्रायकरने टॉस विजय झालेला आहे. महत्वाचा मॅच येतोय. 2025 ची स्पर्धा नवानगर प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि याचाच गर्व आम्हा तुम्हा सर्वांना हर्णेकरांना गर्व आहे. या प्रीमियर लीगचं अंडरमची एक मानाची स्पर्धा नवानगर प्रीमियर लीग थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. यूट्यूब पर भी जो दर्शकों का भी स्वागत है. आज का इस टूर्नामेंट का पहला दिन है. कल इस टूर्नामेंट का ग्रैंड फिनाले होगा. तो आज के दिन को शुरुआत करने से पहले एक बार फिर एक शेर के साथ शुरुआत करेंगे.
इम्पोर्टेंट आज का दिन अरने वासियों के लिए, नवानगर के लिए ये टूर्नामेंट। कारागिर साहब अल्फाजों की मिट्टी से महफिल को सजाता हूँ, कारागिर साहब अल्फाजों की मिट्टी से महफिल को सजाता हूँ। कुछ को बेकार और कुछ को कलाकार नजर आता हूँ, कुछ को बेकार और कुछ को कलाकार नजर आता हूँ। और न अरमान रखता हूँ न फरमान रखता हूँ, तहजीब से सुनने वाले को दिल जान से सम्मान करता हूँ। सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। नवानगर प्रीमियर लीग चौथा संस्करण, चौथा साल है, उसके अंदर आज का पहला मुकाबला आपके सामने आ रहा है। आज के दिन का पहला मुकाबला आपके सामने है। तो उस अल्लाह को भी याद करेंगे, उनके लिए भी एक शेर। जिंदगी दी है तो जीने का हुनर देना, पाँव बख्शे तो शौक के सफर देना। जिंदगी दी है तो जीने का हुनर देना, पाँव पाँव बख्शे तो शौक के सफर देना। मैं तो गूंगा था ज़बां था कि तूने, अब जो बोलूँ तो बातों में असर भी देना। सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है नवानगर प्रीमियर लीग 2025 के चौथे संस्करण में। और आज का दिन बहुत इंपॉर्टेंट दिन है, शाम का समय है, पहला मुकाबला आपके सामने आ रहा है। एक तरफ उमर स्ट्राइकर, दूसरे तरफ जोहान फाइटर। उमर स्ट्राइकर की टीम ने टॉस जीतने के बाद 4 ओवर का मुकाबला है। और जब जब हम कमेंट्री बॉक्स को, कमेंट्री पैनल को शुरुआत करते हैं, उस अल्लाह को ज़रूर याद करते हैं कि जिन्होंने इस धरती के ऊपर लाया और जिन्होंने इस धरती के ऊपर आने का सबसे सुनहरा मौका दिया, उस अल्लाह को सलाम। उसके बाद जिन्होंने अपने गोदी में जन्म दिया और उस माता पिता को सलाम। और उसके बाद जिन्होंने जीने का तरीका सिखा, उस गुरु को सलाम और नमस्कार। और उसके बाद हमारे जो दर्शक हैं, और ये आपके सामने जो दृश्य दिखाए जा रहे हैं, हर कोई देखना चाहता है ये दृश्य। और ये मेरे भारत का झंडा, फ्लैग आपको दिखाया जा रहा है। ये दृश्य बहुत सुनहरा दृश्य है, हर कोई देखना चाहता है। शाम का समय है और आज की शाम ये बहुत इंपॉर्टेंट रहेगी। पहले दिन की ये शाम है और आज के दिन को शुरुआत होने वाली है। उमर स्ट्राइकर